आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय? येस, आपलं कोटेशन सगळ्यात कमी नव्हतं. मग टेंडर मिळालं कोणाला? रत्नपारखी इंडस्ट्रीज. त्यांचं कोटेशन आपल्या कोटेशन पेक्षा कमी होतं. ओ, एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स आराध्य. आफ्टर ऑल इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. येस, ऑफकोर्स. असं होतं कधी कधी. नाही, झालेलं नाहीये, हे कुणीतरी घडवून आणलंय. म्हणजे दोन्ही कोटेशन्स मध्ये फरक किती आहे ते नाही विचारलं तुम्ही. किती? फक्त 1 रुपयाचा. इम्पॉसिबल. एक्झॅक्टली. म्हणूनच आम्ही म्हणतोय हा योगायोग नाहीये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मम्मा, हे कोणीतरी मुद्दामून केलंय? ऑफकोर्स. आणि करणारी व्यक्ती कोणी बाहेरची नाहीये श्रेयस, आपलीच आहे. आराध्या. तिच्या वडिलांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून तिने फिगर्स चेंज केले. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय आम्ही श्रेयस. अरे, या कॉन्ट्रॅक्टची जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. शी न्यू ऑल द कोड्स. सॉरी ममा, बट मी असं काही केलं नाही आणि करणारही नाही. कारण मला माझे बिझनेस एथिक्स खूप चांगल्या प्रकारे माहिती. रिअली? फाईन. मग खरं काय खोटं काय तुझ्या आईलाच विचारूया. आय एम शुअर शी विल टेल. ममाचा काय संबंध या सगळ्याशी? अगं, तुझ्या वडिलांनी अब्रॉड जाताना तुझ्या आईला या टेंडर बद्दल सांगितलेलं आहे. तुझ्या आईनेच आम्हाला तसं सांगितलं. शक्यच नाहीये, कारण आमच्यात असं काहीच डिस्कशन झालं नाही. आणि माझ्या ममाशी तुम्ही कधी बोललात? रोज. रोज क्लब मध्ये भेटतो ना आम्ही, तेव्हाच बोलणं झालंय. फोन करू ना? संजय, मिसेस रत्नपारखींना फोन लाव. हॅलो. हॅलो मिसेस रत्नपारखी, आम्ही बोलतोय. हाऊ आर यू? मिसेस रत्नपारखी, सॉरी तुम्हाला बॉदर करतोय, पण एक विचारायचं होतं. हे जे मॉलचं टेंडर आहे ना, त्याबद्दल आराध्या आणि तुमचं काही बोलणं झालं का? अहो, बोलणं काय म्हणताय फक्त. इनफॅक्ट आमचं टेंडर आराध्यानीच तर भरलंय, म्हणजे त्याच्यातल्या फिगर्स अँड ऑल. इज इट? ओके. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. टेंडर तुम्हाला मिळालंय. लवली. आपण भेटू क्लबला. बाय. वेलकम. काय ग, तू तर म्हणत होतीस आई आणि तुझं काहीच बोलणं झालं नाही. श्रेयस, अक्षय, आता ऐकलं ना तुम्ही मिसेस रत्नपारखी काय म्हणाल्या? का अजूनही तुझा विश्वास नाही आमच्या बोलण्यावर? मम्मा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. थँक्यू. आम्ही पण खूप विश्वास ठेवला होता आराध्यावर. बट अनफॉर्च्युनेटली. आराध्या, मम्मा काय म्हणतायत? तू फिगर्स चेंज केल्यास का? तुलाही असं वाटतंय? मी असं काही केलं नाहीये श्रेयस, त्यामुळे मला या सगळ्याबद्दल काहीच माहित नाही. खरंच. काय माहित नाहीये? हेच की या टेंडरची अमाउंट कशी चेंज झाली, का चेंज झाली, कोणी केली, मला काही माहित नाही. इनफॅक्ट लग्न झाल्यापासून बिझनेस बद्दल मी डॅडशी काहीच डिस्कस केलं नाहीये. मग तुझ्या मम्मा काय म्हणतायत? आणि फक्त 1 रुपयाचा फरक कसा काय अमाउंट मध्ये? मला नाही माहित श्रेयस.
मला जाब विचारतोयस, माझ्यावर संशय घेतोय. मी संशय घेत नाही आराध्या, मी फक्त विचारतोय. जर असं काही झालं असेल तर आता सांगून टाक. मला माहित नाही. ट्रस्ट मी प्लीज. अगं पण मग श्रेयस, एक मिनिट. वहिनी म्हणाली ना तिला काही माहित नाही म्हणून. आराध्या, आराध्या ऐक. प्लीज एक मिनिट. हे बघ, आता काही बोलू नकोस. हे बघ, आम्हाला माहिती ती तुझी बायको आहे, पण कधी कधी पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला पाहिजे. आत्ता तिच्याकडून काही चूक झाली असेल तरी त्या विषयावर इथे ऑफिसमध्ये चर्चा नको. आय ॲग्री, मी खूप जास्त रिॲक्ट झालो, पण मला तिच्याशी बोलायला. आत्ता नाही, दिस नॉट द टाइम. तू ओव्हर रिॲक्ट झालायस, ती रागावली असणार. गिव्ह हर सम स्पेस. आणि खरं सांगू तर या विषयावर जे काही बोलायचं आहे ना, घरी सांग. पण मम्मा, जर असं काही झालं असेल तर हे खूप सिरियस आहे, चुकीचं आहे. नक्कीच चुकीचं आहे रे. मी खरं सांगू तर आता आय एम शुअर सुनबाईंना असं वाटतंय की आम्ही तिच्या विरोधात तुला भडकवण्याचा प्रयत्न करतो. बट आय होप तू आमच्याबद्दल गैरसमज करून घेणार नाहीस. नाही मम्मा, मी असा विचार कधीच करणार नाही. थँक्यू बेटा. यु नो व्हॉट श्रेयस, आम्हाला नेहमी वाटायचं की रत्नपारखी आणि आपण एकमेकांचे असोसिएट व्हायला पाहिजे, त्याने आपला फायदा होणार आहे. बट काय मम्मा? बट नाव आय बेग टू डिफर. आम्हाला असं वाटतं की त्यांचा व्यवसाय आपला व्यवसाय वेगवेगळा राहिला तरच बेटर, म्हणजे तेच आपल्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, डोंट माइंड, पण आपल्या व्यवसायाशी कनेक्टेड काहीही कॉन्व्हर्सेशन असेल ते आपण आपल्यातच ठेवूया. आय मीन, शक्यतो आराध्याच्या समोर हे बोलणं अवॉइड करूया प्लीज. आय नो दिस इज साऊंडिंग वियर्ड टू यू, बट श्रेयस, आमच्या वडिलांनी आणि आम्ही अख्खं आयुष्य खर्च केलंय हे एम्पायर उभं करताना. जे आज घडले ते पुन्हाही घडू शकतं. आय कांट टेक दॅट रिस्क प्लीज. मम्मा, पण कसं आहे ना श्रेयस, ही चूक पुन्हा पुन्हा होऊच शकते. शेवटी वडिलांच्या प्रॉफिटसाठी मुलगी विचार नाही करणार तर कोण करेल? त्यात त्या बिचारीची चूक नाही. काय बोलताय तुम्ही मामा? श्रेयस, श्रेयस, मी काही चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा. बघ ना, आज सासर आणि माहेर यातलं एक निवडायची वेळ आली तर आराध्याने निवडलं काय? माहेर. याचा अर्थ सरळ आहे, तिला सासर महत्वाचं नाहीये. संजय बास. आमच्या सुनेबद्दल बोलतोयस तू. डोंट क्रॉस युअर लिमिट्स. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मी येतो मम्मा. अक्षय, येस मॅम. हॅलो अक्षय. शनाया, मी तुला ओळखलंच नाही. एवढा चेंज? माझा डॅडा म्हणतो की या जगात एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे आणि ती म्हणजे चेंज. सो मी स्वतःला बदलायचं ठरवलंय. गुड फॉर यू. बस ना. बरं, तू काही घेणार आहेस? नको, मला काही नको. काही कामात होतास का? हो, खरं तर मला तुला भेटायला यायचंच नव्हतं. का? हे पक्ष नाही, आय एम सॉरी, पण मी तुला असं रोज रोज भेटायला नाही येऊ शकत. मला नाही आवडत. आता तुला काय बोलायचंय ते लवकर बोल, मला जायचंय. ओके,
हे बघ, एक काम आहे. काय? डोंट वरी, तुझ्या आवडीचं काम आहे. म्हणजे एका स्पेशल पर्सनचा बर्थडे प्लॅन करायचा आणि तोही अगदी नेहमीसारखा साजरा न करता काहीतरी वेगळ्या प्रकारे साजरा करायचा. म्हणजे रस्त्यावर राहणाऱ्या गरजू मुलांना पेन, पुस्तक आणि थोडेसे स्नॅक्स द्यायचे. पण या सगळ्यांशी माझा काय संबंध? ही स्पेशल पर्सन तुझ्यासाठी सुद्धा तेवढी स्पेशल आहे. कोण? श्रावणी. त्या श्रावणीचा बर्थडे हे तुला? मला कसं कळलं? कोणी सांगितलं? हे बघ, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की श्रावणीचा बर्थडे तिला आवडला असता अशा प्रकारे साजरा करायचा. चालेल ना? हे बघ, तू विचार कर आणि तू जे काही ठरवशील ना ते मला सांग. पण मी फायनल केलंय की मी त्या मुलांना भेटणार आहे आणि तुझी वाट सुद्धा बघणार आहे. नाही, मला नाही जमणार. तुला यावंच लागणार चंपू. आय एम शुअर तू नक्की येणार. अक्षय, अरे आपण किती छान स्वप्न पाहिली होती आपल्या फ्युचरची, पण हे सगळं काय होऊन बसलंय? ताईला खोटं वागावं लागतंय, बोलावं लागतंय. तू माझ्या समोर असूनही माझ्या सोबत नाहीयेस. कधी कधी तर असं वाटतं की तुला सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं. पण तू ठेवशील का विश्वास माझ्यावर? यशोधरा म्हणत होती की ती माझ्याशी तुझं लग्न लावायला तयार आहे. पण पुन्हा ती मागच्या वेळेसारखं खोटं वागली तर? आणि त्यांचं बोलणं जर खरं झालं तर? म्हणजे ताई मुद्दाम माझं लग्न होऊ देत नसेल. मला खरंच काहीच कळत नाहीये काय करायला हवं. यशोधरा हियर. फोन चेक कर, लोकेशन पाठवते. मिस्टर निखिल whatever, न्यू इमेज न्यूज चॅनलचे जर्नलिस्ट तुम्ही, राईट? हो, मीच. आम्ही यशोधरा सरनाईक. आमच्याबद्दल तुम्ही? तुमच्याबद्दल माहिती नाही असा व्यक्ती या शहरात तरी सापडणार नाही मॅडम. आय लाईक इट. हॅव अ सीट. वेल, लेट्स नॉट बीन अराउंड द बुश. मुद्द्याचं बोलूया प्लीज. यू नो व्हॉट निखिल, तुझ्या बाबतीत आमचं मत झालंय. युअर अ स्मार्ट मॅन. मागच्या वेळी सुद्धा आमच्या विरोधात जाता जाता यू टूक अ गुड कॉल. मागच्या वेळी आमच्यासाठी चोख काम केलंस. बिचारी आराध्या. तिच्या बरोबर झालेला कॉल मी रेकॉर्ड केला होता. तू कोर्टात मीडियामध्ये जाऊ नकोस प्लीज, कारण गेलीस तरी काय फरक पडणार आहे? काळजी करू नको, नक्की काम होईल. आम्ही तुमच्या न्यूज चॅनलला जे फंडिंग करतो ना त्यावर जरा फेर विचार करा. आमच्याकडून काही चूक झाली आहे का? तुमचा तो टॅलेंटेड एम्प्लॉई आहे ना, तो आमच्या विरोधात स्टोरी करणार आहे तुमच्या चॅनलवर. सॉरी मॅम. मेडिकल आणि एज्युकेशनल फॅसिलिटीज दिल्या जाव्यात. आता यावेळी अजून कोणाला संकटात टाकणार आहे मी? हा, किती त्रास देणार आहेत अजून तिला?
मागच्या वेळी जे काही केलं ते नाईलाज म्हणून मी केलं. हे बघा, आराध्या माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि कुठल्याही किमतीत मी आता तिला कोणताही त्रास होऊ देणार नाही. आणि याची किंमत जर तुझं प्रमोशन असेल तर? विचार कर निखिल. प्रमोशन, कुटुंबाचा आनंद. आता तू सांग, या क्षणी काय कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे? कुटुंबाचा आनंद की तुझी आराध्याशी असलेली मैत्री? तुझ्या लक्षात येते का? प्रमोशन म्हणजे स्टेटसमध्ये वाढ होणार, भरपूर पैसे, नवं घर, नवी गाडी. आईला बरं नसतं ना तुझ्या? उत्तम ठिकाणी तिची ट्रीटमेंट होऊ शकते. काय वाटतं तुला? हे सगळं तुझ्या बाबतीत होऊ शकतं. तुला माहिती आहे आम्ही किती पॉवरफुल आहोत ते. आय कॅन चेंज युअर लाईफ. पण काय? त्यासाठी तुला आमचं एक काम करावं लागेल. काय काम? आम्ही प्लॅन सांगितला की तुझ्या लक्षात येईल. Do you understand? I'm sure you understand. Phone, please. अजून विचार कर. प्रमोशन, पैसा, घर, गाडी, आईची ट्रीटमेंट, आईच्या डोळ्यातला आनंद. फोन. Good decision. Good decision. आराध्या, मम्मा काय म्हणतायत? तू फिगर्स चेंज केलायस का? फक्त 1 रुपयाचा फरक कसा काय अमाउंट मध्ये? तू माझ्यावर संशय घेतोय? मी संशय घेत नाही आराध्या, मी फक्त विचारतोय. जर असं काही झालं असेल तर आत्ता सांगून टाक. यशोधराने श्रेयसला माझ्या विरुद्ध भडकवायचा प्रयत्न केला, पण त्याने माझं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं ना. श्रेयसचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. आराध्या, काय करतेस तू? हे एवढा त्रास का होतोय तुला? श्रेयसने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून याचा अर्थ मी श्रेयसच्या प्रेमात? नाही 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 आराध्या, आता श्रेयसला काय वाटतंय ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा यशोधराला कसा धडा शिकवता येईल ह्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं नाहीये का? प्रेम मिळवणं हे माझं उद्देश नाहीये, तर न्याय मिळवणं. आमचा हेतू यशोधराच्या लक्षात आला असणार एव्हाना.
आणि श्रावणी या घरची सून होऊ नये म्हणून ती वाटेल ते करू शकते, पण मी ते होऊ देणार नाही, कधीच नाही. या कागदाची जी अवस्था केली आहे ना आम्ही, तीच अवस्था तुझी सुद्धा करणार आहोत. तू विसरलीस, तू कोणाच्या विरोधात जातेस ते विसरलीस. तुझी गाठ आमच्याशी. यू आर फिनिश्ड आराध्या. काउंटडाउन बिगिन्स नाउ.